तर बागेतून कारल्याची भाजी काढली होती आणि दुपारच्या वेळेस मस्त असा निसर्गाचा आनंद घेत मी इथे ना बाहेरच आपल्या पुढच्या पडीमध्ये बसून भाजी चिरायला की नाही सुरुवात केली. तर आज शॉर्ट व्हिडिओमध्ये झटपट तुमच्याशी कारल्याच्या भाजीची रेसिपी की नाही शेअर करते. कारल्यामध्ये भरपूर कडवटपणा असतो, त्याच्यामुळे त्यात मी की नाही मीठ घालते, लिंबाचा रस घालते आणि चांगली अशा हाताने की नाही चुरून घेते आणि चुरून झाल्यानंतर अर्धा तास की नाही अशीच ठेवून देते आणि त्यातलं मग पाणी की नाही काढून टाकायचं. कडवटपणा बऱ्याच प्रमाणात की नाही कमी होऊन जातो. तर कढईमध्ये इथे आता तेल घातलेलं, त्यात राई, जिरं, कढीपत्ता, लसूण, भरपूर असा कांदा घालून चांगलं असं परतून घेतलं. त्याच्यानंतर त्यात सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धणे जिरे पूड आणि टोमॅटो, चवीप्रमाणे मीठ घातलं. चांगलं असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर चुरलेली जी भाजी आहे ना ती कारल्याची इथे घालून घेतले. एक 2-3 मिनटं परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि एक 5 मिनटं आपल्याला ही भाजी की नाही शिजवून घ्यायची. आता कुणाला आणि कुणालच्या बाबांना कारल्याची भाजी आवडत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी इथे बटाट्याची भाजी केलेली आहे आणि पिवळी डाळ म्हणजे गोडी डाळ बनवली आणि म्हणजे पूर्ण जेवणच केलं होतं. भाजी भाकरीसुद्धा बनवली होती. सगळं जेवण झाल्यानंतर सगळ्यात आधी भाग्या, शरू यांचं जेवण काढलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वजण बसलो जेवायला. तर छान असा जेवणाचा बघा आज आहे ना बेत होता.